अनेक निसर्ग चमत्कार आणि गूढ कथांनी भरलेलो प्रदेश म्हणजे आपला कोकण. जसजसा आपण त्याच्या अंतरंगात शिरतो तसतसा कोकणातल्या अनेक चमत्कारिक गोष्टींचा आपल्याला दर्शन होता. थोडे गजाली समजतात तर थोडे गजाली आपणाक आश्चर्यचकित करतात. कोकणी माणसांची देवाप्रती अपरंपार श्रद्धा असा. कोकणात अशी अनेक ठिकाणं असत थंय दगड धोंड्याक देव मानान त्यांची पूजा केली जाता आणि हो देव त्यांच्या हाकेक धावता आणि नवसाक पावता. कोकणात राखणदार हो शब्द अत्यंत आदरान आणि श्रद्धेन उच्चारलो जाता. राखणदार, ठिकाणदार, महापुरुष, क्षेत्रपाल हे तळ कोकणातले अत्यंत प्रबळ आणि जागृत देव. आणि आज आपण तळ कोकणातल्या अशाच एका राखणदाराची कथा जाणून घेतलो. नमस्कार, मी टायटस फर्नांडिस आणि तुम्ही बघता आहात कोकणी गॉसिप. तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही हर एका गावात श्रद्धेची प्रतिका म्हणान वेगवेगळी देवस्थानं आपणाक बघूक मिळतात आणि त्यांचो वार्षिकोत्सव पण मोठ्या उत्साहात साजरो केलो जाता. त्यासाठी लांब लांबसून चाकरमानी मोठ्या प्रमाणात येतात आणि याच जागृत देवस्थानामधला एक जागृत देवस्थान म्हणजे कणकवली तालुक्यात नांदगावात वसलेला श्रीदेव कोळंबा देवस्थान. या देवाची वार्षिक जत्रा दरवर्षी मे महिन्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाता. महाराष्ट्रात असलेल्या 12 चाळ्यांपैकी एक चाळो नांदगावच्या श्रीदेव कोळंबा देवस्थानाकडे असा परमपूज्य गगनगिरी महाराजांनी सांगितला होता. नांदगाव तिटा या जाग्यार कोळंबा मंदिर असा. पूर्वी थंय एक घुमटी होती. या देवाबद्दल लोक बरेच गजाली सांगतात. त्यातली एक गजाल म्हणजे शेतकरी वेशातल्या कोळंबाच्या हातात दांडो, पायात पादुका, कमरेक आकडी आणि कोयतो असा रूप घेऊन चारही बाजूंनी पसरलेल्या गावात मध्यानीपासून सकाळी उजवाडासर हो देव फेरफटको मारून गावातल्या खोट्या नाट्या दुष्ट शक्तींका पिटाळून लायता आणि गावचा रक्षण करता. आणि पहाटे कोंब्यान बांग दिवच्या आधी हो देव स्वस्थ आणि अदृश्य होता. असो या देवतेचो दररोजचो वावर असता अशी दंतकथा सांगितली जाता. पूर्वीच्या काळी रात्री अपरात्री वाहतुकीची सोय नाही होती तेव्हा माहेरवाशीन किंवा एखाद्या वाटसरू माणसाक धीर देऊन मार्ग दाखवून मग तो माणूस हिंदू असांदे नाहीतर मुस्लिम असांदे जात धर्म न मानता सुरक्षितपणा त्यांका त्यांच्या घरापर्यंत सोडी आणि मग कोळंबा देव अदृश्य होय. विशेष म्हणजे अजूनही मुस्लिम समाजातले ग्रामस्थ हे आख्यायिका सांगतात. असोच दिनक्रम चालू असताना वेळेचो अंदाज चुकलो आणि गावात फिरताना कोंब्यान बांग दिली. त्या टायमार पादुका व कमरेची आकडी आणि कोयतो हातातलो दांडो देवान वाटेतच सोडलो असा बोलला जाता. त्यापैकी एक पादुका शिळेच्या रूपान बाबा गगनग्रास यांच्या घरा शेजारच्या परिसरात आजही आपणाक बघूक मिळता. तसाच दुसरी पादुका आणि हातातलो दांडो खालची मुस्लिमवाडी नजीक आजही श्रीदेव कोळंबाच्या अस्तित्वाची आपणाक साक्ष देतात. त्याचप्रमाणे आणखी एक पादुका व दांडो नांदगाव ओटो सीमा हद्दीर असल्याचा सांगितला जाता. श्रीदेव कोळंबा नवसाक पावता अशी देवाची ख्याती असा. मुंबईपासून गोव्यापर्यंत हजारो भाविक दरवर्षी नवस फेडण्यासाठी तसाच नवस बोलण्यासाठी श्रीदेव कोळंबा देवस्थानात भेट देतात. कोळंबा देवाक कोंबडी किंवा बोकड बळी लागणार नाही. फक्त नारळ, फुला किंवा तत्सम वस्तू नवस म्हणून दिले जातात. मात्र या कोळंब्याच्या 5 चाळ्यांका कोंबडी किंवा बोकड भक्ष्य म्हणून दिलो जाता. नांदगाव जवळच्या असल ते देवगड रस्त्याजवळ रामचंद्र दत्तात्रय प्रभू खोत यांच्यानी 1938 साली श्रीदेव कोळंबाच्या नावान असलेल्या मोरीच्या जाग्यार श्रीदेव कोळंबाची दगडी पाषाण ठेवून स्थापना केली होती. पण रस्तो रुंदीकरणाच्या टायमार ता पाषाण त्या कामगारांनी काढून टाकला. त्या टायमार त्या कामगारांका सर्पदंश झालो. त्यामुळे त्यांच्यानी परत त्या जाग्यार देव कोळंबाची स्थापना केली अशी एक दंतकथा सांगितली जाता. कोळंबा देवाची आणखी एक आख्यायिका गावातल्या जुन्या जाणत्या लोकांकडसून आपल्याला ऐकूक मिळता. 1962 साली मुंबई गोवा महामार्गाचा नूतनीकरणाचा काम चालला होता. सगळो रस्तो सिमेंट कॉन्क्रीटचो करण्याचा काम युद्ध पातळीचेर सुरू होता. त्या टायमार श्रीदेव कोळंबा देवासमोर इल्यावर रस्त्याचा काम टिकतच नव्हता. ठेकेदार या सगळ्या प्रकाराक शाप कंटाळून गेलो होतो. त्या टायमार थंय श्रीदेव कोळंबाचा मंदिर नव्हता. गावातल्या वयोवृद्ध ग्रामस्थांनी त्या ठेकेदाराक या देवाबद्दल माहिती दिली. त्या टायमार त्या ठेकेदारान श्रद्धापूर्वक
श्रीदेव कोळंबाक नवस बोलान कामाचो प्रारंभ केलो आणि त्या रस्त्याचा काम सुरळीत पार पडला. या रस्त्याचा काम यशस्वी झाल्या कारणान नवस फेड करूच्यासाठी त्या जाग्यार त्या ठेकेदारान छोटी देवाची घुमटी बांधून दिली. सामाजिक कार्यकर्ते नांदगावचे सुपुत्र कैलासवासी मनोहर शेठ मोर्ये यांच्यानी गावातल्या ग्रामस्थांच्या सहकार्यान देवस्थानाचो बंद असलेलो वार्षिक उत्सव सुरू केलो. आजही हो उत्सव अविरत सुरू असा. सुरुवातीक देवाची जत्रा ही काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी केली जात होती, पण मागच्या अनेक वर्षापासून लोकांची श्रद्धा देवावर वाढलेली असा. तेका लागून मोठ्या उत्साहान देवाची वार्षिक जत्रा साजरी केली जाता. आज ज्या गर्दराईत देवाचा मंदिर असा त्या जागेत पूर्वी एक लहानशी घुमटी होती, पण आता त्या ठिकाणी मंदिराची उभारणी केलेली असा. गर्दराईच्या जाग्यार या मंदिरासमोर भव्य पटांगण असा. दरवर्षी हजारो भाविक जत्रेसाठी येत असतात. श्रीदेव कोळंबाची आख्यायिका सर्वदूर पसरल्यामुळे दरवर्षी भाविकांची गर्दी वाढतच असता. सन 2002च्या जानेवारी महिन्यात भागीरथ कांबळी नावाच्या एका भक्तान देवाक नवस बोललेलो त्याच्या हाकेक देव पावल्यामुळे त्यांनी मंदिरात घंटा बांधतान आपलो नवस पूर्ण केलो. तेव्हापासून कोळंबा देवा घंटांचो नवस केलो जाता. विशेष म्हणजे कोळंबाच्या चाळ्याक कोंबडी किंवा बोकडाचो नवस बोललो जाता. त्या भक्ष्याचो प्रसाद करून व परिसरातल्या वाडीवाडीतल्या लोकांनी भाकऱ्यांसाठी पीठ देऊन भाजलेले भाकरी व मटण महाप्रसाद म्हणून भाविकांका वाटलो जाता. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदगावच्या या कोळंबा देवस्थानात एकदा नक्की भेट द्या. यासोबतच मी हयच थांबतोय. कोकणातले अशीच दंतकथा आणि आख्यायिका बघण्यासाठी बघत राहा फक्त कोकणी गॉसिप.